आणि आता मी किशोर पाठक सरांना विनंती करणार आहे, त्याच्या आधी मी काही बोलणार नाही. किशोर पाठक सरांची कविता आपण ऐकूयात आणि मग नारायण सुमंतांकडे जाऊयात. खरोखर प्रेम हे फक्त व्यक्तींपुरतं नसतं, ते निसर्गाचं असतं. आपण हा अनुभव घेतला असेल कदाचित की रात्री आपण असं चाललो आहे आणि सहज आभाळाकडे बघितलं वरती तर पूर्ण काळोख दिसतो आणि त्यात एकच चांदणी कुठेतरी चमचमताना दिसते. कवीला मला वाटतं तेवढं पुरतं आणि मग एक कविता सुचते, तेवढी कविता म्हणतो. काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी, काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी, ढगामध्ये पोहतीया चांदव्याची राणी. काळोखाचं पाणी, काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी, ढगामध्ये पोहतीया चांदव्याची राणी. काळोखाचं पाणी. आपण असं म्हणतो की इंजिनियर लोक धरण बांधतात. कशाने बांधतात? दगड विटा माती ह्याच्याने बांधतात. कवी कशाने धरण बांधतो? सूर्याला बांधून केले तेजाचे धरण, सूर्याला बांधून केले तेजाचे धरण, किरणांचा कालवा वाहे नभातून. सूर्याला बांधून केले तेजाचे धरण, किरणांचा कालवा वाहे नभातून. शेतातून धावे आता उन्ह नवाणी, शेतातून धावे आता उन्ह नवाणी. काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी. आपण आपल्या डोळ्याकडे बघितलं तर बुबुळ दिसतं आपल्याला, पण ती काय विधात्याने काय रचना केली आहे मला माहिती नाही. बुबुळात हलतीये सावळी नजर, बुबुळात हलतीये सावळी नजर, पापण्यांच्या पदराला केसांची ही जर. बुबुळात हलतीये सावळी नजर, पापण्यांच्या पदराला केसांची ही जर. गालावर उगवली शुक्राची चांदणी, काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी. आपली जी पंचमहाभूत आहेत त्यातलं सर्वात जर द्वाड महाभूत कुठलं असेल तर ते वारा. आपण सगळे मान्य कराल, कारण ते एकमेव महाभूत असं आहे की ते कुठेही जाऊ शकतं. शिळ वाजवीत फिरे आभाळात वारा, शिळ वाजवीत फिरे आभाळात वारा, मुठी मुठी उधळतो चांदण्यांच्या गारा. शिळ वाजवीत फिरे आभाळात वारा, मुठी मुठी उधळतो चांदण्यांच्या गारा. हिरव्या हिरव्या पानावर दवाची मुरणी, हिरव्या हिरव्या पानावर दवाची मुरणी. काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी. आणि शेवटी काय होतं सकाळ झाल्यानंतर? काळोख केशर झाले क्षितिज पिवळे, काळोख केशर झाले क्षितिज पिवळे, भुऱ्या भुऱ्या भुईवर सुगंधाचे तळे. काळोख केशर झाले क्षितिज पिवळे, भुऱ्या भुऱ्या भुईवर सुगंधाचे तळे. पाण्यावर पसरली निळी निळी गाणी, पाण्यावर पसरली निळी निळी गाणी. काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी, काळोखाचं पाणी पाणी काळोखाचं पाणी, ढगामध्ये पोहती या चांदव्याची राणी. काळोखाचं पाणी काळोखाचं पाणी काळोखाचं पाणी. पाठक सरांच्या कवितेने खूप चांगलं एक मूड खरं म्हणजे तयार केला आहे, काळोखाचं पाणी. आणि याच नोटवरती किंवा या सगळ्या चांगला मूड सगळा जो आता निर्माण झालेला आहे, याच थोडासा वेगळा मूड घेऊन मी आता नारायण सुमंतांना विनंती करणार आहे की एक छान विडंबन तुम्ही आम्हाला ऐकवावं. आणि लावणी करायलाच लागेल नाही का? ही सगळी प्रेमाची लावणी आहे आणि ती प्रेमाची लावणी जी रसिकांसोबत कवितेने केलेली आहे. नारायण सुमंतांना मी विनंती करणार आहे की त्यांनी या रचना तुमच्यासमोर ठेवाव्या. पण माझी एक फरमाईश त्यांच्याकडनं आहे. या संपूर्ण मैफिलीचा जो समारोप आहे त्यांनी त्यांच्या अत्यंत गाजलेल्या आणि एक खूप छान जो मेसेज त्या कवितेतनं आहे, पतंग नावाची कविता आहे,
त्या कवितेने समारोप त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे. त्याच्या आधी विडंबन लावणी तर म्हणतीलच, त्यांच्या कवितांमध्ये मात्र मी काही बोलणार नाही. नारायण सुमंत. कसं आहे बा की मगाशी किशोर पाठक आणि नारायण सुमंत हे ज्येष्ठ कवी आहेत. त्याच्यावर ते पाठकांनी खंत व्यक्त केली की माझं नाव किशोर असताना सुद्धा मला ज्येष्ठ वगैरे म्हणतात असं तसं. आता ते नावांनी किशोर आहेत आणि मी आणि प्रेम कविताचं हे मला नेहमी म्हणतात की बाबा कसं काय बाबा तुम्ही प्रेम कविता कशा काय लिहिल्या नाहीत, कसं काय म्हणे तुम्ही कॉलेजमध्ये होता तरी प्रेम कविता लिहिल्या नाहीत. तेव्हा मी म्हटलं काही विषय हे जे आहेत हे मी फक्त प्रॅक्टिकलसाठी राखून ठेवलेले. लिहिण्यात कशाला वेळ घालवायचा. तेव्हा कसं आहे पहा की अलीकडं तरुण पिढीसाठी वेगवेगळी करिअरची क्षेत्र ओपन झालेली आहेत. तर त्यामध्ये कार्यकर्ता हे करिअर आहे. आता कार्यकर्ता हे नवीन करिअर आहे ग्रामीण भागासाठी तर खासच एकदम. शिक्षणाची अट नाही, काही नाही, कुठलीही व्यसन असली तरी चालतील किंवा ते अधिकच पसंत केले जातील. हां, प्राधान्यक्रम त्यांना दिला जाईल जे क्लासमेट वगैरे असतील त्यांना. तर त्यामुळं त्या किंवा हे जे म्हणलं जातं ना ते बेरोजगारी वाढली वगैरे असं काही नाही आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला बारमाही. कारण भारतात निवडणूक हा असा हंगाम आहे की बारमाही सुरूच. आणि त्या संदर्भातलं हे विडंबन आहे. मूळ जी कविता आहे ती माझ्या आईची म्हणजे बहिणाबाईची आहे. आणि ते तुम्हाला माहिती आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. जुना काळ होता, ओव्हन नव्हते, तवे होते, त्याच्यामुळे ते चटके वगैरे असं असायचं. आता तो जुना काळचं ते सगळं. आता कसं 50% आरक्षण असल्यामुळं महिलांना त्यांचा वेगळाच संसार सुरू झालेला आहे. आणि मगाशी म्हणत होते की बाबा महिला कोणी कवयित्री नव्हत्या वगैरे, विचारणा झाली वगैरे, सूर आला टीकेचा. तसं काही असंच कारण नाही. आम्ही आहोत म्हणजे महिलांचा सहभाग असल्यासारखंच आहे. कारण आम्ही येताना आम्हाला मालकीनबाईंनी परवानगी दिली म्हणून आम्ही इथं येऊ शकलेलो आहे. हां, त्याच्यामुळं तसं कसं आहे बघ माहिती आहे का की मालकीणबाईंचा संदर्भ आला म्हणून आता इथे ठीक आहे, मी आता सूत्रसंचालन वगैरे करतोय, पण सुमंतांचं मंगळसूत्र संचालन असतं. नाही, कसं आहे मी खेड्यातलं असल्यामुळं आमच्याकडं जिच्याशी लग्न झाले तिला मालकीण म्हणते. नाही, तुमचा गैरसमज व्हायचा की तुम्हाला वाटत मी कोणत्या बाईकडे कामाला वगैरे आहे की काय. त्याच्यामुळे मला हा खुलासा करावा लागला. तर कसं आहे पा, अरे संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाईच्या काळातलं स्त्रीचं जे दुःख होतं ते त्यांनी त्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि मूळ ती कविता तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून त्याचं हे विडंबन. बहिणाबाईंची मनपूर्वक क्षमा मागून. तसं पाहिलं तर त्यांची क्षमा मागायची काहीच कारण नाही. कारण आईच्या खोड्या लेकरांनी नाही करायचं तर कोणी करायचं. अरे प्रचार प्रचार, अरे प्रचार प्रचार, जसा मेवा हातावर. अरे प्रचार प्रचार,
जसा मेवा हातावर आधी पुडके निघुट मग कार्य करते फार आधी पुडके निघुटके मग कार्य करते फार अरे प्रचार प्रचार खोटा कधी म्हणू नये अरे प्रचार प्रचार खोटा कधी म्हणू नये दिल्या घेतल्या प्रेमाला नोटा कधी म्हणू नये दिल्या घेतल्या प्रेमाला नोटा कधी म्हणू नये अरे प्रचार प्रचार खाणं पिणं निवडण त्रिसूत्री कार्यक्रम अरे प्रचार प्रचार खाणं पिणं निवडण दिला हातातला झेंडा म्हणून ये रे लोढण दिला हातातला झेंडा म्हणून ये रे लोढण अरे प्रचार प्रचार दोन्ही वेळचा विचार म्हणजे पडलं तरी निवडून आलं तरी अरे प्रचार प्रचार दोन्ही वेळचा विचार आधी प्रवेशाचा हार मग सुरू जय जयकार आधी प्रवेशा पक्ष प्रवेश आधी प्रवेशाचा हार मग सुरू जय जयकार पण खरंच बहिणाबाई जर आज असत्या आणि त्यांनी हा जर काळ पाहिला असता तर बहिणाबाई काय म्हणाल्या असत्या अरे प्रचार प्रचार मतदान थोर बाई अरे प्रचार प्रचार मतदान थोर बाई लबाडास देण्यालाथ लोकशाहीची पुण्याई लबाडास देण्यालाथ लोकशाहीची पुण्याई अरे प्रचार प्रचार नोट कधी घेऊ नये अरे प्रचार प्रचार नोट कधी घेऊ नये तिरंग्याच्या इमानाले बाट कधी लावू नये तिरंग्याच्या इमानाले बाट कधी लावू नये बाट कधी लावू